नमस्कार सगळ्यांना. मी आज आलेले आहे वर्ल्ड प्रसिद्ध वडापाव खायला, म्हणजेच समनापूरचा वडापाव. नसीब चाचा के हात का वडापाव. चला तर मग बघूयात आपण. एकदम खूपच छान आणि टेस्टी वडापाव आहे. बघा किती गर्दी आहे आणि ते पण संध्याकाळचे 4च वाजले होते. त्यावेळेला इतकी गर्दी आणि वडापाव तळले का लगेच संपून जातात तिथले. हे बघा अशा पद्धतीने ते करतात. खूपच छान आणि एकदम चविष्ट वडापाव आहेत आणि सर्विस पण छान आहे तिथली. एकदम मस्त आणि व्यवस्थित बोलतात वगैरे आणि खूपच छान आणि टेस्टी वडापाव आहे. जर तुम्ही कधी खाल्ला असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा, किंवा खाल्ला नसेल तर नक्की खायला या आमच्या समनापूरमध्ये. नसीब चाचा का वडापाव. हे बघा एकदम मस्त आणि एकदम कमी रेटमध्ये आहे. जेवढा तो फेमस आहे त्याच्यापेक्षा रेट फार कमी त्यांचा. तर खूपच छान आणि टेस्टी वडापाव आहेत. तर नक्की तुम्ही इथे खायला या. हे बघा किती छान पद्धतीने ते वेगळ्या पद्धतीने बनवतात आणि सुट्टीच्या दिवशी तर फारच गर्दी असते. हे बघा किती छान आहे आणि गर्दी पण फारच वाढतच चाललेली आहे गर्दी इथल्या वडापावची. समनापूरचा सुप्रसिद्ध वडापाव. हे बघा आमच्या ताई, माझी मुलगी आणि सासूबाई आम्ही सगळ्यांनी खूप छान आनंद घेतला वडापावचा. चला तर मग तुम्ही पण नक्की येऊन एकदा भेटा, किंवा नक्की भेट द्या समनापूरच्या वडापावला आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला. आम्हाला तर खूप आवडला सगळ्यांना. चला तर मग त्यानंतर आम्ही गेलो समनापूरच्या गणपतीच्या दर्शनाला. खूप छान मंदिर आहे आणि नवसाचा गणपती आहे. नक्की दर्शन करायला जा तुम्ही. एकदम छान वातावरण खूप छान आहे तिथलं. मस्त पाऊस पडत होता बाहेर आणि छानपैकी नुकतीच आरती होऊन गेलेली होती आणि मग आम्ही सगळेजण छान दर्शनाला गेलो. आदित्य, मिठी, आई, मी, माझ्या जाऊबाई आम्ही सगळे मिळून छानपैकी दर्शन घेतलं. तुम्ही पण नक्की जा दर्शन करायला. आणि चतुर्थीच्या दिवशी तर खूप गर्दी असते तिथे. आता सध्या चतुर्थी नाही वगैरे म्हणून, त्यामुळे सगळं एकदम मस्त निवांत दर्शन झाले, नाहीतर खूप गर्दी असते. हे बघा. चला तर मग करूयात आपण गणपतीचं दर्शन. चला तर मग व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.